आमचे मित्र कवी आणि उत्कृष्ट रांगोळीकार सुनील सोनटक्के सर यांनी 70, 75 आणि 80च्या दशकामध्ये जी दूरदर्शन नवीनच सुरू झाला होता आणि त्या दूरदर्शनवरच्या वेगवेगळ्या मालिका आणि वेगवेगळे जे प्रोग्राम होते त्यावर एक सुंदर अशी कविता सादर केलेली आहे. आपण त्यांच्या शब्दात ऐकूया. नक्कीच. नमस्कार. नक्कीच तुम्हाला त्या जुन्या आठवणीमध्ये ही कविता घेऊन जाईल. मी फार असा विचार करून ही कविता केलेली आहे. तुला आठवतं का मित्रावरती प्रेरित केलेली ही कविता. तुला आठवतं का मित्रा, दूरदर्शन फक्त संध्याकाळी चालू व्हायचं, दमून भागून घरी परतल्यावर 10 वाजेपर्यंत मनोरंजन व्हायचं. आकाशवाणी विविध भारतीलाही ठराविक वेळ असायची. ठराविक वेळ असायची. निखळ जुन्या गाण्यांची मेजवानी असायची. आठवतं का शेजाऱ्यांकडे कधी आपला फोन यायचा. त्यांनी कितीही नाकतोंड मुरडली तरी समोरच्याशी संवाद व्हायचा. नकोच मित्रा मोबाईल आता, अरे संवाद संपत चाललाय. पुण्यात अन्नपूर्णा सोन्यासारखी प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि मेंदू तेवढा सडत चाललाय. रामायण महाभारताचे ते युग अक्षरशः गाजलं. नीरव शांतता रस्त्यावरती राम असो वा रावण, कृष्ण असो वा कंस, प्रत्येक पात्र गाजलं. विक्रम वेताळ दादा दादी की कहानिया पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो. पार्लेचं बिस्किट खात गोल फिरत आम्ही स्वतःलाही शक्तिमान समजत राहिलो. मस्त. नुक्कडने शिकवलं आम्हाला चाळीतलं प्रेम. रात्री 10च्या झोपावं हा दूरदर्शनचाच नियम. टीव्ही भला ब्लॅक अँड व्हाईट पण आमच्या आयुष्यात रंग भरत गेला. निकळ मनोरंजनाचे संस्कार शिकवून गेला. दूरदर्शन संपताना शुभरात्री म्हणायला विसरत नसे. त्यावेळी मात्र संध्याकाळी 7:30 वाजता प्रदीप भिडे आणि भक्ती भरवे यांच्या बातम्याची आम्ही चातकासारखी वाट पाहत असे. चायनाच्या या युगात दूरदर्शन तेवढं हरून गेलं. रिमोट असो व मोबाईल, 4 भिंतींच्या घरात आयुष्य मात्र बोटावर नाचवत गेलं. धन्यवाद.